is home. गुड इव्हनिंग गाईज. आज आपण IBPS क्लर्क मेन्सची लाईव्ह रँडम मॉक देत आहोत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की 2026चं काही अवेलेबल नव्हतं, तर 2025च घ्यायचं काम पडालं. पण शेवटच्या ज्या 3 टेस्ट आहेत ह्या द्यायच्या नाहीत आपल्याला. याचं कारण पण आहे की कमी पोरांनी दिलेली राहते. वरच्या 7 पासून मॅक्सिमम पोरं, म्हणजे सगळ्यात जास्त 1, 2, 3, 4 असा असते ते हिशोब. तर 7 पर्यंत आपण जाऊ शकतो. आणि त्याच हिशोबात मी व्हील पण सेट केलेले पहा, तुम्ही बघू पण शकता. मिनिमम 1 आणि मॅक्सिमम 7 अशा प्रकारे आहे ना. तर जर नवीन असाल तर तुमच्यासाठी सांगतो, आपण व्हील स्पिन करत असतो. याच्यामध्ये जो 3 नंबरला नंबर येते त्या नंबरची टेस्ट आपल्याला द्यायची. तर पहिल्या नंबरचं काही घेणं नाही, दुसऱ्या नंबरचं काही घेणं नाही, आणि डायरेक्ट आपण तिसऱ्या नंबरचा जो पण नंबर येईल त्या नंबरची टेस्ट आपण पिक करू. हा, यानं जेन्युनिटी जाते ना रे. तर पहिला याचं काही घेणं नाही. दुसरा, आता दुसरा आला, याचं पण काही घेणं नाही. तिसरा जो नंबर येईल ती नंबरची टेस्ट द्यायची आपल्याला. ओके, हे पहा, हे दुसरा. आता तिसऱ्यामध्ये बहुतेक 6 आहे, 6. तर चला 6 नंबरची टेस्ट देऊ. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सर, तुम्हाला जर वाटेल की व्हिडिओ कुठे पॉज केला, काय केलं, काही फरक नाही पडत. इकडे पहा, इथं कॉर्नरला दिसते का स्क्रीनवर टेस्टच्या 11:34:50 51 52 सेकंदासोबत आहे. कुठंही तुम्हाला एकाही सेकंदाचा पॉज दिसणार नाही, कुठंच नाही, नेवर. तर असलं तर सांगा बिनधास्तपणे. तर कुठंच टेस्ट ही पॉज केला जाणार नाही, बिनधास्तपणे. IBPS क्लर्क ही सिलेक्ट करण्याचं कारण पण तेच आहे. सर, काही क्वेश्चन्स याच्यात 2 मार्क्सचे राहतात आणि काही राहतात 1 मार्क्सचे. तर मी व्हॅल्यू 2 मार्कला देत असतो जास्त. अरे पेन तुटला की रे, दुसरा पेन दे. 2 रुपयाच्या पेनावून काय याचं एक्सपेक्टेशन ठेवायचं रे, आहे का नाही? पेन चालते का चांगला? ओके, हा. तर रिझनिंग साठी 35 मिनिट आहेत आणि क्वेश्चन्स आहेत 40. मग टेस्ट चालू करायच्या आधी प्रत्येक टेस्टला अप्रोच वेगळा असला पाहिजे रे. कोणी काही म्हणत असेल, आता किती जण असे आहेत कमेंट मध्ये सांगा मला. सर, 2 मार्क्सचा जो क्वेश्चन आहे आणि जो 1 मार्क्सचा जो क्वेश्चन आहे, याच्यामध्ये काहीच डिफरन्स नाही, काहीच डिफरन्स नाही. सगळेच्या सगळे सेम असतात. ऍक्च्युअल एक्झामला जर पाहिला असेल तर बरं काय, जसं की सर 2 मार्कचा क्वेश्चन सोपा होता, 1 मार्कचा लय अवघड होता. मग मी 2 मार्कला याच कारण व्हॅल्यू देतो की इथं जर 1 मार्क्सचा जर सपोज तुम्ही 4 मिनिटं घेत असाल, माझी इथं 6 मिनिटं जरी गेले तरीही चालते. का की ह्यो 10 मिनिटं देते, ह्यो 10 मार्क्स देते, ह्यो 5 मार्क्स देते. तर मी 2 मिनिटं डावावर लावून 10 मार्क्स घेण्याच्या मूड मध्ये खूप सुंदर प्रकारे राहतो. ओके, चला तर मग टेस्ट चालू करू. सगळ्यांनी, आता तुम्ही प्रीमियम बघतच असाल तर ऑल द बेस्ट हे कमेंट मध्ये टाका. लगेच मी पाणी पितून सुरुवात करतो, चालेल? चला तर मग आय एम रेडी टू बिगिन. काय जीएचं आपल्याला काही घेणं नाही, आपल्याला फक्त रिझनिंगचं घेणे. पण इंग्लिशची जर टेस्ट पाहायला जर गेलं तर असं काहीतरी लयच गिचाड बनवलेले, काही ताण नाही. मागल्या वर्षी क्वेश्चन पेपर पण तसा झाला, आठवत असेल तर. इंग्लिश सेक्शनल कट ऑफ पण इंग्लिशचा जास्त जाते. याच्यामध्ये प्रॉब्लेम काय माहिती का पोरो, याच्यात प्रॉब्लेम ह्यो आहे की एकच ऑप्शन 2 वेळेस राहू. या कारणानं मला थोडं चुकीचं वाटत आहे.
पण असो काय तर नाही. चला रिझनिंग असेल मे बी चान्सेस पुढचा. तर तुम्हाला काय पाहिजंय, एक मिनिट मला बोलू द्या. तुम्हाला काय पाहिजंय की बघ क्वेश्चन सिलेक्शन कसा करावं, अटकलो तर समोर कसं चाललो. अजून 2-3 गोष्टी जर चांगल्या वाटल्या तर त्या घ्यायच्या, आणि चुकीच्या वाटल्या तर तुमच्या बेस्टच आहेत, त्याचा काही विषयच नाही आहे का नाही. आमच्या दर्जा मेन्स मध्ये आपल्या लाईव्ह टेस्ट परवा दिवसपासून चालू झालेले आहेत. डेली टेस्टवर प्रॅक्टिस चालू आहे, अप्रोच इम्प्रुव्हमेंट करणं चालू आहे का नाही. तर चला पुढचा. जसं की म्हटलेले 10 जण येतं पॅरल रो मध्ये येतं, ABCDE PQRST ऑल ऑफ देम फेसिंग साऊथ. अच्छा पॅरल रो मध्ये येतं. ब्लड रिलेशन प्लस सिटिंग अरेंजमेंट मार्क ॲज रिव्ह्यू. नक्कीच इझी वाला पहिले पकडतो. मिनिंगफुल वर्ड. If the third letter of each word from left hand is taken for a meaningful word, which of the following will be meaningful? सोपा वाटते. NUA. नुआ 3 वावेल येतं. आऊन नाही, असं काही नसतं वाटते. AREA असते ती. AREA एरिया. GO थर्ड नाही, GOIA ते गोवा असते. GOA. मला तर सध्या तरी पोहोचच नाही दिसत. नाही का. ओके आहे नंतर मिसलिनियस नंतर घ्या पाहिजे होता. मी सुरुवातीला घेतला, थोडा सोपा वाटला, छोटा पण वाटला होता ना रे. 8% येतं. नक्कीच करील. मंदबेस. इनपुट आउटपुट आहे. नक्कीच करील 100%. मॅट्रिक्स आहे. नक्कीच करील. सर 2 मार्क्सचे क्वेश्चन झाले वाटते बहुतेक बरं काय. सेक्शन ए सेक्शन बी आहे ना. हो मला सेक्शन ए मध्ये पण समजते, पण मी पहिले हे टिक करतो कारण की दिसायला थोडं खराब आहे. नॉर्थ. ओके डिस्टन्स डायरेक्शन. डिस्टन्स आयदर ऑर मध्ये तर नंतर करतो, सुरुवातीलाच नाही येत नाही असं काही नाही. 16% कॉन्सेंट्रिक स्क्वेअर. नक्कीच सॉल्व्ह करी घेऊ, पण पहिले बघून घेऊ दे मध्ये एकदा. ठीक आहे. सगळ्यात जास्त प्रायोरिटी याला देईल कारण की थोडा सोपा वाटत आहे, पण मागला क्वेश्चन थोडा. क्रिटिकल रिजनिंग. आता मला क्रिटिकल रिजनिंगला व्हॅल्यूज देत नाही कारण की एकच मार्क्स आहे, मला काय केलं नाही. याच्यामध्ये मला पाहू दे कोणता सगळ्यात पहिले सॉल्व्ह करेल. सर इनपुट आउटपुट मला थोडं सोपं वाटत आहे, तर सुरुवात करतो लगेच. HB ब्रिंग वरून गेम केलेला आहे, पण काय केला मला माहित नाही. मे बी चान्सेस सगळ्यात छोटा बी घेतला, पण चेक करू दे. समोरच्या याच्यात जी कटला H गायब आहे, C तसाच. तर इन्क्रीजिंग ऑर्डर नंतर नाही घेतला. थांबा पाहू. ब्रिंग नंतर हेस्ट दुसऱ्या याच्यात, तिसऱ्या याच्यात कॅप्चर जसं तसा. EG. ओके सी समोर फ्लावर वॉच. नंतर कॅप्चर. नंतर फ्लावर. आणि ते कशी अरेंजमेंट झाली याचं काही घेणं नाही ना रे मला, आहे का नाही. घेणं नाही. जर पण क्वेश्चन किती येते पाहू दे याच्यावर. 2च निघाव. ओके 4 आहेत का. चालेल चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. तर इन्क्रीजिंग ऑर्डर न तर नाही. लास्ट GEH नाही. NTC नाही. अपोजिटचा विषय नाही, पण घेतले कोण्या हिशोबात. 3 आणि 2 5 5 5. 3 आणि 3 6 आणि 1 7. 6 नंबर ऑफ लेटर्स पण नाही. 1 2 3 IS T. ओके 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 इन्क्रीजिंग चालू आहे. इकडून असं पण असू शकते, इकडून असं पण असू शकते.
लेफ्ट राईट कारण की मिडल आहेत ना रे दोन. तर PQRST TT 16 इकडे इन्क्रीजिंग नाही. हा म्हणजे उत्तर आहे थर्ड राईट करून. बरं ते नंतर करतो. नंबर पाहू दे. नंबर 24 85 गायब आहे. सगळ्यात मोठा नंबर उतरता घेतला असेल मे बी त्यासेच, कारण 85 सगळ्यात मोठा आहे. 2 नंबर गुण 72 गायब आहे का? हो. 3 नंबर मधून 48 गायब का? हो. नंबर आहे असेंडिंग. ओके मी काय करतो, अल्फाबेट जे ते पण असेंडिंग आहेत, पण कोणता आहे? थर्ड राईट एंड करून. ओके. आणि नंबर हे उतरता क्रम. नंबरचा गेम काय केलाय सर? 85 ला 1 6 9 केले. 8 आणि 5 13, 13चा स्क्वेअर. ओके 65 होतोय. लगेच सॉल्व्ह करायला लागतो. 3 नंबरचाच लिहितो डायरेक्ट. G 65 E 54 C 34 T 23 O 93. जो तिथंच बसते का? हो तिथंच बसत आहे. तर सगळ्यात मोठा नंबर आहे 93. याच्या खाली अंडरलाईन मारली. सगळ्यात छोटा आहे सी. तर सी. बाकीचे G 65 E 54 34 T 23 O. 93 पेक्षा खाली आहे 65. नाही हे जशाच तसे. 65 सी पेक्षा वर कोणता आहे? ई. सर मी ई लिहितो बिना अंडरलाईन वाले. G 54 34 T 23 O 1 2 1 2. 65 पेक्षा खाली आहे 54. नाही पहिले नंबर एक अल्फाबेट. बर चालेल काही प्रॉब्लेम नाही. हे करायचंय. तर इथं लिहितो 54. इंटरचेंज केले फक्त दोन, बाकी काही नाही. हा 54 ई च्या समोर G. इथं लिहितो G. उरलेले 34 T 23 O 1 2 1 2 1 2. तर 34 असाय पाहिजे. हो सर 34. तर EFGH O 15 आणि T20 O घेतला. तर T आणि 23 5 1 2 3 4 5 6 7 8 नंबर आधी आहे का? T. ओके T आणि 23. कारण की कोणती स्टेप वाचणार नाही. विच ऑफ द फॉलोइंग सम ऑफ द फर्स्ट आणि लास्ट इन 6व्या स्टेप मध्ये. 6वी स्टेप आहे काय झालं? अरे बा. अल्फाबेटचा जर नंबर होत असेल तर गेम होत असते. G7 14 9 18 B म्हणजे 2. तर याचा 9 कसं झाला असेल? एक तर हे असेल नाही तर हे असेल. 4 झालेलं आहे की 5 20 19 1 8. 19 तर नाही तर मधातला कटला. 8 आणि 5 13 3 आणि 1 4. ओके 100% बरोबर. बर म्हणजे फर्स्ट आणि लास्ट. 169 चा झालेला आहे 1. 9 आणि 1 10 डिजिट रूट घेतला असेल. हो तर 6 मी लक्षात ठेवतो नंतर करत बसवा. व्हॉट इज द सम ऑफ फर्स्ट अँड लास्ट नंबर इन स्टेप 3? सर 23. 3 आणि 2 5 5 5 25 म्हणजे हे असं पाहिजे 7 प्लस. तर 93 12 144 है ना. 7 93 पाहिजे ना रे. हा 4 आणि 1 5 बरोबर आहे. 9 आणि 3 12. 12चा स्क्वेअर 144 5. सम ऑफ फर्स्ट आणि लास्ट 7 आणि 5 12. अरे व्हॉट विल बी द डिफरन्स बिटवीन थर्ड नंबर फ्रॉम लेफ्ट हँड अँड फर्स्ट नंबर फ्रॉम. ओके थर्ड नंबर फ्रॉम लेफ्ट हँड. एक पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर 54 आणि फर्स्ट नंबर फ्रॉम राईट हँड 23. तर असं पाहिजे 21 सॉरी 31.
पेनल्टीमेट म्हणजे 6च्या आधीचे, बरोबर आहे. सगळेच्या सगळे स्क्वेअर पाहिजे. 23 कटला, 34 कटला, स्क्वेअर मध्ये आहे. 34 कटला, 34 कटला. विच ऑफ द फॉलोइंग इज थर्ड वर्ड फ्रॉम राईट एंड इन स्टेप 4. थर्ड वर्ड राईट एंड कडून. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. ई मधात पाहिजे. ई कुठे पाहिजे? तीन ई पाहिजे. ई वरून, ई वरून, ई वरून, ई वरून, ई वाला ना रे. एक मिनिट. ई पासून, ई पासून, ई पासून गडबड करावलं राव, मला कळालं नाही काय काय लिहिलं होतं आपण. ब्रिंग बीएन. ओके, उलट केलं, उलट केलं, बरोबर आहे. तर कोणत्यामध्ये विच ऑफ द फॉलोइंग थर्ड वर्ड फ्रॉम राईट एंड चौथ्यामध्ये, बरोबर आहे. चौथा 1 2 जी, बरोबर आहे. तर मॅजिक वाला नाहीच ना रे, उलटा काय गडबड केली. विच ऑफ द फॉलोइंग थर्ड वर्ड फ्रॉम राईट एंड इन स्टेप 4. स्टेप 4 ही आहे. 1 2 जी पाहिजे ना रे. मॅट्रिक्स नाही, बिलकुल नाही. फ्रेश पेज घेऊ आपण थोडा. याच्यामध्ये कोणता सोपान कोणता अवघड वाटत आहे ते पाहिजे. ब्लड रिलेशन प्लस सिटिंग अरेंजमेंट आणि हे मला हे थोडं चांगलं वाटत आहे. मी त्याच्यावर पण नक्की जाईल. त्याच्यावर पण नक्की जाईल. इनपुट आउटपुटच्या याच्यावर पण नक्की जाईल. बर 8 जण आहेत. एप्रिल, मे, ऑगस्ट, नोव्हेंबर. एप्रिल आणि नोव्हेंबर 30 वाले येतात. 8 25. बर ओके. ओनली 2% सेमिनार बिटवीन जे आणि मुनार. मुनार ह्यो इवन नंबर डेट, इवन नंबर इयर, मंथ. इथं लिहितो मुनार, इथं लिहितो मुनार. दोघ जण आहेत जे. 1 2 जे, 1 2 जे. बर ऍज मेनी आफ्टर मुनार यल. मुनार यल, मुनार यल. यल ह्यो शिमला आहे. शिमला. टेक्स्ट थोडा ते थोडं मॅनेज करा. ओनली 4 शिमला आणि यन डायरेक्ट दिलेले. 1 2 3 4 यन. 1 2 3 4 यन. बर यन इमिडिएट बिफोर उटी. ओनली 5 months गॅप बिटवीन यन आणि पी. सुंदर आहे, सुंदर आहे. ही गोष्ट आहे ट्रिकी. 5 महिन्याचा गॅप आहे कोणाच्या. सॉरी ओनली 5 months गॅप बिटवीन यन आणि उटी. यन कुठे आहे? मे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे 5 महिने मधात येतं. तर नोव्हेंबर मध्ये कोण पाहिजे? पी मध्ये, बरोबर आहे. तर नोव्हेंबर मध्ये पी पाहिजे, तर पी मला इथंच लिहिणं लागेल. आणि यन इथं आहे, तर पी मला एकच इथंच लिहिणं लागणार आहे. 5 मंथ बोललो होतं आहे ना. बर पीओ वर्कला. पीओ वर्कला. द वन हू वायनाड अटेम्प्ट 2% बिफोर यम. इथं चालते, इथं चालते. यम ह्यो जे ह्यो वायनाड नाही, तर मला वाया इथंच लिहिणं लागेल आणि यम इथंच लिहिणं लागेल. यम 1 मिनिट परत पाहू दे. द वन हू वायनाड टू बिफोर यम, बरोबर आहे. इथं लिहिता येत नाही, इथंच लिहिणं लागेल. यम चालती, चालत नाही. यम वाया इथंच लिहिणं लागेल, बरोबर. उत्तर आहे हो, तिथंच लिहिणं लागेल. दुसरा ऑप्शन. नंबर ऑफ पर्सन बिटवीन के आणि मनाली.
टू मोर दॅन ओ आणि ए एल ए आला, ओ बिफोर आला, ओ बिफोर आला. एन ह्यो इमिडिएट आफ्टर के नाही सर. के इथं लिहिता येणार नाही. के इथं लिहू शकतो, इथं लिहू शकतो, दोन जागेवर. सर के जर इथं लिहिला तर ओच्या खाली उटीला जागा नाही, मला ओ इथं लिहिणं लागेल. के मध्ये दोन जागा आहेत, जास्त येतात. 1 2 3 जर केलं तर एक लिहिता येणार नाही. 1 2 3 4 तर मनाली, ओ आला 100%. के ओ के 4 मनाली, 1 2 3 4 मनाली, ओ 1 2 आला. उरलेला आहे तिथं, उरलेला आहे तिथं. अलीकडे चुकलीच असेल. इफ ऑल पर्सन ओन, अबे काय क्वेश्चन पण खराब दिले मायाला आहे ना. तर जाऊ दे. इफ ऑल पर्सन्स ओनली अटेम्प्ट सेमिनार इन रिव्हर्स अल्फाबेटिकल ऑर्डर. ओके. फ्रॉम एप्रिल टू नोव्हेंबर. बर. विच ऑफ द फॉलोइंग पर्सन अटेम्प्ट द सेमिनार 3 पर्सन आफ्टर दार्जिलिंग. ओके, दार्जिलिंग 1 2 3 दार्जिलिंग. तर यम किंवा आला, यम किंवा आला. चुकलं काय? चुकलं वाटते. इफ ऑल पर्सन्स रिव्हर्स अल्फाबेटिकल. ओके, 1 2 3 4 यल. अबे यल येणार आहे, यल पाहिजे, यल. रिव्हर्स बोललो होतो ते. विच ऑफ द फॉलोइंग नॉट ट्रू. बरोबर नाही है ना. एन ऑड नंबर डेले नाही, इवन ला आहे, हे चुकला. ओ दार्जिलिंग आहे, बरोबर आहे. ऑल करेक्ट नाही तर पहिलं मला चेक करायची गरज नाही. हाऊ मेनी पर्सन पी आणि वाया. 1 2 3. यमला कोणती गोष्ट आवडते? आला. इफ यल आणि एन इंटरचेंज, यल आणि एन इंटरचेंज, पी आणि एम इंटरचेंज. बर. देन बी हु अमंग 2 पर्सन बिफोर यल. 1 2 के खालचं कशाला चेंज केलं मग? के किंवा मुना, द वन हू मुना. ओके, 2 मार्क्स आहे तर मी 100% त्याला रिस्पेक्ट देतो. 10 जण आहेत. ब्लड रिलेशन, पहिले ब्लड रिलेशन सेट करतो है ना. सी यस इज सिस्टर ऑफ क्यू अँड डॉटर ऑफ आर. बर, 10 जण आहेत. ओनली 1 पर्सन सिट बिटवीन यस अँड 1 हू फेस इमिडिएट राईट ऑफ ए इज डॉटर ऑफ सी. ए इज डॉटर ऑफ सी अँड सिस्टर इन लॉ ऑफ डी. कोणी असू शकते, लाईन वाढवायची पडते है ना. डी झालंय. आर इज ब्रदर इन लॉ ऑफ पी. पी पी इज मॅटर्नल अंकल ऑफ क्यू. मग 100% याचीच बायको असेल आणि याचा ह्यो भाऊ असेल, हे काहीतरी है ना. बट अपोजिट ए इज अनमॅरिड. ए इज अनमॅरिड म्हणजे मला असंच करणं लागलं. ए इज अनमॅरिड अँड ओनली सिस्टर इन लॉ ऑफ बी. सर याचा भाऊ येऊ शकते, नाहीतर याच काहीतरी असू शकते. असं असं बीच ना. ओनली सिस्टर इन लॉ ऑफ बी. तर मग बी ची सिस्टर इन लॉ आहे तर ह्यो माणूस असा पाहिजे, ही बाई असा पाहिजे. बर, इथपर्यंत सध्याच्या कंडिशन वाटत आहे. ओनली 2 पर्सन क्यू आणि टी. टी हु इज ओनली डॉटर ऑफ बी. याला जर भाऊ घेऊ जर आला तर हे मेल करू. नंबर ऑफ आर आणि टी डी. ई इज सन ऑफ डी. बर, डी आणि आर एक्सट्रीमेटला नाही. मोस्ट ऍट मोस्ट 1 पर्सन टी आणि बी इज ब्रदर इन लॉ ऑफ क्यू. सर बी इज ब्रदर इन लॉ ऑफ क्यू. क्यू तर मला क्यू इथं ठेवतो, यस इथं ठेवतो. अशा प्रकारे यसच्या बाप जो आहे तो आर आहे.
आणि जी आई असेल तर पी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 माझे ब्लड रिलेशन बसलं. आता सिटिंग तर सोपंच राहील आहे ना. द वन हू फेस सी सेकंड टू द राईट ऑफ यस. यसच्या सेकंड टू द राईट द वन हू फेस सी. Yes is sister-in-law and daughter. Only one person sit between yes and one who is immediate right of A. इथं चालते, इथं चालते दोन पॉसिबिलिटी. एच्या इमिडिएट राईट. डी आर इज ब्रदर इन लॉ, पी इज मॅरिड. यस यस इज ऍडजस्टंट टू क्यू. यस इज ऍडजस्टंट टू क्यू. बर यस इज क्यू यो एच्या शेजारी नाही. क्यू यो एच्या अपोजिट नाही. मला क्यू इथंच लिहिणं लागणार आहे. इथं दोन पॉसिबिलिटी येत आहेत, देऊन देऊ, काही प्रॉब्लेम नाही. येस ए इज अनमॅरिड आणि 2 पर्सन सीट बिटवीन क्यू आणि टी. 1 2 टी टी. 1 2 टी इकडेच लिहिणं लागणार आहे. इकडे तर वाढवता येत नाही कारण की 5च माणसं आहेत आपले. नंबर ऑफ पर्सन टी आर आणि टी इज 1 लेस दॅन नंबर ऑफ पर्सन बिटवीन डी आणि ई. तर डी आणि आर जे आहेत हे एंडला नाहीत. डी आणि आर एंडला नाहीत. सर आर एंडला नाही तर आर मला इथंच लिहिणं लागल. आर एंडला नाही तर आर मला इथंच लिहिणं लागल. बर मग इथं पी सध्याच्या कंडिशनला याच्यामध्ये डाऊट आहे. बर आर आणि टी मध्ये एक कमी आहे तर डी आणि ई मध्ये एक तर पाहिजेच. तर मला ई इथं लिहिणंच लागल कारण डी एंडला नाही. सर डी मध्ये मला 2 जर केले तर टी आणि आर मध्ये एक लिहिता येते मला. डी एंडला नाही आणि डी आणि ई शेजारी पण नाही चालत तर मला ई इथं लिहिणं लागल, डी इथं लिहिणं लागल. आर आणि टी मध्ये एकही नाही जिथं की बरोबर वाटत आहे मला हे पण. बर आर आणि टी मध्ये एकापेक्षा जास्त पाहिजे होते, हे चुकला. मग इथं बी अरे बाप रे बाप. ॲटमोस्ट हा तेच ॲटमोस्ट 1 पर्सन सीट बिटवीन टी अँड वन हू फेस अपोजिट बी. सर बरोबर आहे. ॲटमोस्ट टी अँड वन हू फेस अपोजिट बी हे चुकलं. ओके क्यू इज रिलेटेड टू वन हू इज इमिडिएट लेफ्ट ऑफ टी. क्यू इज रिलेटेड टू वन हू इज इमिडिएट लेफ्ट ऑफ टी. आरचा क्यू कोण लागते. आरचा क्यू सन लागते. हाऊ मेनी पर्सन सीट बिटवीन यस अँड वन हू फेस ए ॲज टू राईट ऑफ. दोघ जण येतं. हाऊ मेनी पर्सन ॲज मेनी पर्सन सीट बिटवीन यस अँड वन हू फेस ए. दोघ जण ॲज राईट ऑफ डी किंवा आर. डी हो इफ डी इज रिलेटेड टू यस, A is related to T, who among related to R. C नहीं. Opposite to yes, immediate left of B, one who opposite to T. Not true. A is niece of A, T is niece of A. बरोबर आहे. D is son in law of C. चुकला. son in नाही daughter आहे. R face one who is immediate left of C. R face one who is immediate left of C. चुकला. तर only 2 and 3 पाहिजे. नॉट ट्रू बोला हो. हाऊ मेनी पर्सन सीट बिटवीन ई अँड आंट ऑफ टी. टीची आंट ई आणि ई 3 जण बसले.
एकदा मी याच्यावरून गेम घालूनच येतो. थांबा एकदा. सर थर्ड नंबर आहे. हो. विच ऑफ द फॉलोइंग थर्ड वर्ड फ्रॉम राईट एंड. 5 आहेत. 1 2 3 4 5 आहेत. स्टेप कितवी? चौथी. ह्यो सेट झालेला आहे, ह्यो सेट झालेला आहे, ह्यो सेट झालेला आहे, ह्यो सेट झालेला आहे. बरोबर आहे सर. तर याचा काय सेट झाला नाही, म्हणजे मला काय करणं लागेल? 1 2 3 3 नंबरचा वाढता, 3 नंबरचा वाढता. तर जी ई सी टी ओ. सी कटला, ई कटला, जी. जी वाला कोणता होता? मॅजिक. हे काय मॅजिक होता ना रे इथं, मला गडबड केली. मॅट्रिक्स. 4x4 मॅट्रिक्स आर फॉर्म सच दॅट ॲड्रेट स्टार टोपी हॅश बर राईट काहीतरी त्याला दिलेले. द कॉलम फॅक्टर मे फॅक्टर्स ऑफ एनी टू कॉलम्स आर नॉट सेम. बट सेम नाही. अँड कॉलम फॅक्टर्स ऑफ एनी कॉलम इज नॉट वन. व्हॅल्यू ऑफ एनी सेल इज नॉट वन. एकाची पण व्हॅल्यूची सेल एक नाही. नोट. कंडिशन्स काय? हे लाईट गिट लावायची तर मग आपल्याला जमतात ते. याच्याबद्दल पाहू. सी ॲड्रेट बद्दल काय दिलं का? सी ॲड्रेट लहान आहे, हे टोपी पसे हेच खराब दिसायला. सो मला 1 नंबरवर जम्प करू दे. जे जे मला पटपट जमतात. सर मला हे जमते. उत्तर आहे हो. करतो सर लगेच. टॅबलेट फोन प्लस आहे. सम टॅबलेट आर फोन 100%. सम लॅपटॉप इक्वल टू ऑल लॅपटॉप और माउस. सम माउस डॉलर आहे ना. नो माउस इज कीबोर्ड. कॉपीराइट 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 कॉपीराइट. ओनली अ फ्यू फोन आर लॅपटॉप. फोन वाय दिलं ना. वाय म्हणजे पॉसिबिलिटी. फोन कीबोर्ड. फोन कीबोर्ड. ऑल फोन बीइंग कीबोर्ड इज अ पॉसिबिलिटी. ऑल फोन बीइंग कीबोर्ड इज अ पॉसिबिलिटी. उत्तर आहे नाही. नॉट इक्वल टू. अबे वाय म्हणजे कॅन बी. कॅन नेवर बी ना रे. तर हे ते बरोबर. ओके. वाय म्हणजे कॅन नेवर बी. आणि ती पाय जी आहे ती कॅन कॅन बी है ना. पॉसिबिलिटी. माउस. ऑल माउस आर टॅबलेट. ऑल माउस आर टॅबलेट इज अ पॉसिबिलिटी. 100% बरोबर. लॅपटॉप प्लस 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 सम लॅपटॉप आर टॅबलेट. ओनली 1 and 2. रूबी डायमंड है ना. कॉपीराइट. ओनली अ फ्यू रूबी इज डायमंड. डायमंड ए. नो डायमंड इज ई. ऑल ई इज पी. पी ट्रायंगल आहे. ओनली जी मध्ये. ओके. प्लस पाय प्लस पाय. सम आर बीइंग जी इज अ पॉसिबिलिटी. नाही चुकलं. पॉसिबिलिटी मध्ये पण नाही. जी डायमंड. जी डायमंड. नो जी इज डायमंड. 100% बरोबर. ई आर राईट. ऑल ई आर राईट. कॅन नेवर बी पॉसिबिलिटी है ना. कॅन नेवर बी. ऑल ई आर राईट. हे पण बरोबर. सम सल्फर है ना. ट्रायंगल. पी जो आहे फक्त याचा सल्फरचा. बरं. राईट. ऑल सल्फर आर कार्बन. एच सी एच सी. ओनली अ फ्यू एच इज प्लस येणार आहे. सी एच प्लस सम सी इज एच. बर. एच कॉपीराइट. ओनली अ फ्यू एच इज एल प्लस यस एच. सम यस इज एच नाही.
नो सी इज यल, नो सी इज यल नाही. P plus P plus some P is H is a possibility. Some P is H is a possibility. नाही. None follow. साऊथ. नंतर 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 एखादा अजून पावली क्वेश्चन कोणता भेटते का मला? हे करतो सॉल्व. If all the perfect square is followed by even number, then resultant sum. If all the odd number followed by cube, then resultant difference. लोएस्ट काय घेणे मला? Prime number followed by composite, then product of both. Even number followed by odd number, even number followed by odd number. Then resultant will be division even number by 2, even number divided by 2. Odd number followed by another odd number, resultant 2 times of lowest number, low multiply by 2. ही कंडिशन मी थोडी बाजूला लिहितो. कंडिशन जी आहे ना बाजूला लिहितो. एक मिनिट. मोठं लिहायचं काम पडाकलं कारण तो समजला पाहिजे तुम्हाला. 7 64 55 बरोबर आहे. हे ऑड आहे. 7 हो प्राइम आहे का सर? हो प्राइम आहे, पण स्क्वेअर आहे ना हो, स्क्वेअर आहे ना हो. तर ऑड ऑड नाही, इवन ऑड नाही, ऑड क्यूब. हा ऑड क्यूब आहे. तर ह्यो असाय पाहिजे 57 55. तर आता ह्यो ऑड ऑड आहे का? उत्तर आहे हो, ऑड ऑड आहे. तर ऑड ऑड आहे तर लोएस्टला मल्टिप्लाय बाय 2 110. 9 2 125 स्क्वेअर आहे सर, इवन आहे. 9 11 125. ऑड क्यूब सर मायनस जर केलं तर हे होते 1 1 4 16 8 49. तर स्क्वेअर इवन आहे हो सर. 8 1 8 24 आणि हे 49. बर स्क्वेअर इवन नाही, प्राइम नाही, इवन ऑड हो, इवन ऑड आहे. तर इवन भागिले 2 हे झालं 12. सम ऑफ ऑल सर हे झालं 6, हे झालं 3 236. 236 व्हॉट इज द रिझल्टंट? ओके तेच आहे. 3 27 9 ऑड आहे आणि क्यूब आहे. -24 9 सर स्क्वेअर नाही, ऑड नाही, इवन ऑड आहे सर. तर इवन भागिले 2 म्हणजे ह्या असाय पाहिजे 12. तर x इक्वल टू 12. बर 81 4 125. 81 स्क्वेअर इवन आहे सर हो. 85 125. क्यूब हे 5चा क्यूब आहे बरोबर आहे. ऑड क्यूब वजा बाकी जर केली तर हे असं पाहिजे 40. y इक्वल टू 140. बर 29 12 आणि 5 सर ऑड. सर प्राइम कंपोजिट मल्टिप्लाय. बापा 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 बापा. क्यूब नाही, ऑड नाही, ऑड नाही, प्राइम कंपोजिट ऑड मल्टिप्लिकेशन एवढं दे का? देन द रिझल्टंट विल बी प्रोडक्ट ऑफ बोथ. 12 9 अष्टोदर्शे. तर 12 12 12 2 24 34. इवन ऑड तर 1 7 4. तर त्यानं काय म्हटलं की बा झेड जो आहे 174 मधून 52 मायनस केले तर 2 2 122 उत्तर. अरे बा थांब 174 इवन आहे, ऑड आहे हो. तर डिवायडेड बाय 2 17 4. तर इथं येते 52. लास्टला 2 कुठेच नाही.
बस गाईज, मी एवढंच करू शकलो. हे क्वेश्चन घ्या पाहिजे होते. काय नाही, मी फक्त 2 मार्क्सला व्हॅल्यू दिली थोडी, आणि मला मला माहित नाही मार्क्स किती येतील ते. तर अशा प्रकारे टेस्ट होती. पहिला दिवस होता, मला माहित नाही स्कोर कसा आला काय नाही, पण मी माझं बेस्ट दिलेले. जेव्हा आपलं चालू होईल तेव्हा या गोष्टी खूप जबरदस्त प्रकारे हातात येतील, आहे का नाही. जसं की आपण शिकलेलो सगळ्या गोष्टी आहोत, त्या इम्प्लिमेंट कशा करायच्या ह्या पण कळाला असेल. मे बी चान्सेस क्वेश्चन सिलेक्शन मध्ये पण कळालं असेल थोडं. हे 2 मार्क्सचे क्वेश्चन आहेत पोरं. आता क्वांट मध्ये पण थोडं 1-2 रुपयाचं सांगतो. 2 मार्क्सचे, तर 2 मार्क्सला थोडी व्हॅल्यू द्या रे. आता सपोज टू बी DI तुम्ही करता, पण 2 मार्क्सला जर इझी जर क्वेश्चन आला, जसं की ह्यो क्वेश्चन सोपा आहे की रे. जसं की बघा, तसं मला सॉल्व्ह करायचं नव्हतं, पण मी करून दाखवतो तुम्हाला एक. ई पण नंबर, आता हे जर फिलिंग द ब्लॅक असं असेल, ऑप्शन्स किती आहेत? 3 आहेत सर. मग मी 3 1 2 3 असं करतो. पट 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 2000, 3000, 4000. 20% कंपाऊंड 44%. बरं 44 म्हणजे 880 असेल पाहिजे. 44च नाही, मला क्वेश्चन वाचू दे पहिले काय. आणि 1000 3 वर्ष. टोटल इंटरेस्ट रिकामा जागा, म्हणजे बरोबर आहे, मी जे विचार केला तोच आहे. 44%, 4×12, 132, 1320 आहे ना. आणि 44 म्हणजे 8×32, हातचाला 1 4×16, 1760. आणि 1000 जे आहे ते 18% न जर म्हटलं तर 180. 1000 24% 240, 12% 120, 8 1 8 2 16, हे 960. गडबड केली सांगण्यात गडबड केली. अबे 3 वर्षासाठी रे ते, 3 वर्षासाठी. सॉरी. 18 त्रिक 54, 8 आणि 4 12, चला 8 आणि 6 14, 1420 आहे का, तर उत्तर आहे हो पहिलं चालते. 24 त्रिक 72, 4 7 आणि 3 10 2 0. सर नाही चालत नाही. 12 त्रिक 36, 6 6 7 2 12, हातचाला 1 21 0 21 20. हो सर. 1 आणि 3 टिक्कर पुढे जाय. 1 आणि 3 कुठे सांगला इथं दिसते. टिक्कर पुढे जाय. हे असे क्वेश्चन्स असे सॉल्व्ह करायचे. अप्रोच माहित असलं तुम्हाला समजते रे. जसं की रेशो नाही, मला काय सध्याच्या कंडिशन, आता हे कॉस्ट प्राइस ते पण 100% सॉल्व्ह करतो मी. तुम्हाला पण सॉल्व्ह करायचं आहे. सर ब्लँक्स किती आहेत? 3 आहेत. 1 2 3. कॉस्ट प्राइस 24, मार्कअप किती केली एवढी, आणि डिस्काउंट 20%चा दिला आहे का नाही. सर कॉस्ट प्राइस जी आहे 240 आहे. बरं मार्कअप किती केलेली आहे? मार्कअप बाय एक 12 12 32 36 360 झाले असेल. MP 60 झालं म्हणजे 300, हे झालं 400. डिस्काउंट 20चा दिला है ना. तर 8 सकम 48 हाताले 4, 8 त्रिक 24 24 आणि 28, 8 त्रिक 24, 8 चूक 32. बर सर प्रॉफिट अर्न कितीचा झाला? सर याच्यावर प्रॉफिट अर्न झालेला आहे 48. ते म्हणते 20 चुकला. प्रॉफिट पर्सेंटेज आहे का काय? प्रॉफिट अर्न RS मध्ये हे बरोबर आहे. बर सर याच्यावर नो प्रॉफिट नो लॉस, याच्यामध्ये 80 आणि 80 दिलेले. हो सर ओनली 3 आन्सर टिक कर पुढे जाय. तर असे क्वेश्चन असतात. तर बघा माझा रिझनिंगचा सब्जेक्ट आहे, क्वांटचा नाही आहे. हे क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करतो आता, काही ताण नाही. अमित सरला बोलतो म्हणतो सर सर 4 आहे 4, तर 11 15 असं पाहिजे प्लस मायनस. अरे बा CNBD आन्सर यायला पाहिजे, कारण की इथं मायनस इथं मायनस आहे. 7 चूक 28, 49 4, 74 2 CNBD. 12 प्लस आहे ना, ते प्लस आहे, मायनस प्लस वागलं काही घेणं नाही.
11 12 नाही सर, 13 6 2 13 ते 24 26 आणि 6 प्लस प्लस हे 16 यागली 13 39 तर मायनस प्लस 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 हे पण CNBD सर. अल्टरनेट नंबर आहे 17 + 4 + 4 -4 37 टिक कर पुढे जाय, डोक्याला ताण नको ठेवून. डिवायडेड बाय 0. डिवायडेड बाय 2 0.5 दीड अडीच दीड 0.5 दीड अडीच 3.5 4.5 4.5 जर म्हटलं तर 9चा डिजिट रूट पाहिजे. 5 आणि 3 8 3 आणि 3 6 चालते सर. 3 आणि 3 6 6 आणि 4 10 म्हणजे 1 हे 5 नाही चालत. 3 आणि 3 6 6 आणि 2 8 इकडला एक गायब केला तर नाही चालत. 9 कटला 8 आणि 2 आणि 5 7 7 1 7 7 2 14 14 आणि 5 नाही चालत. 6 आणि 3 9 कटला 4 आणि 2 6 6 नाही चालत, एकच चालते. डोस केला तर 0.5 6 36 72 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 4 ओके. डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 4 डिवायडेड बाय 6 मल्टिप्लाय बाय 8 पाहिजे. 8 8 चूक 32 हातच्याले 3 8 काढून 16 16 आणि 3 92 आणि अशा प्रकारे सुंदर क्वेश्चन होते. बस झालं, जास्त काही सॉल्व करायचं नाही. मला माहीत नाही स्कोर काय आलेला आहे, पण 4 चुकले, चुकू द्या, काही तर नाही. रिझनिंगमध्ये 3 चुकले का? पहिला दिवस आहे, चांगला स्कोर आहे. चला पर्सेंटाईल पाहू आपण. वेव्ह ॲनालिसिस हे पहा, अप्रोच कळाली, संपला विषय. बाकीचं काय आपल्याला भाटर पण घेणं नाही. पण टेस्ट थोडी अप लेवलमध्ये होती, त्या कारणानं मला काही सांगता येणार नाही कशी होती ते, आहे का नाही. तर बघू शकता 93.76 पर्सेंटाईल आलेले. चांगलं आहे, एवढं काय खराब नाही आहे. जसं की टोटल माणसाने किती दिली ती टेस्ट, 13,028 पैकी 814 रँक. चांगला आहे. आपले चुकले याच कारणानं की आपण खरोखर रँडम मार्क देतो. एकदा मला या तो मॅट्रिक्सवाला पाहू द्या काय होतं ते. चला आता मी ॲनालिसिस करतो पटपट. याला टाईम लागला 6 मिनटं, चालते, काही प्रॉब्लेम नाही. जसं की मी सांगितलेलं आहे तसंच. 1 मिनिट सोपा होता. चुकलं कोणतं हे आन्सर येऊन पण चुकवलं रे. 2 मार्क्सचा चुकाय नव्हता पाहिजे. हे सिस्टम मस्त केलं. सेकंदाचं किती मार्क किती वेळेत सॉल्व केलं ते. हे जर चुकलं नसतं तर आपला मार्क्स डायरेक्ट 2.5 वाढला असता. 2.5 आन्सर येऊन पण चुकलं राव. असो, चुकलं असेल काहीतरी. हां, सम ऑफ फर्स्ट अँड लास्ट नंबर बरोबर आहे. हे बघ, सम ऑफ फर्स्ट आणि लास्ट नंबर. याचं मला कळालंच नाही रे. ओके, 3च होते का क्वेश्चन इनपुट आउटपुटवर. हे पण चुकलं काय? अच्छा, 1 2 3 4. हां, हे पाय, हे शेवटून आलतो. काय माहीत का स्टार्टिंगला काय गडबड केली तिथे, है ना. सम ऑफ फर्स्ट आणि लास्ट नंबर इन स्टेप 6 बरोबर आहे. मग स्टेप 6मध्ये पहिला आणि लास्टचा, मग पहिला नंबर कोणता यागला होता बाबा? सगळ्यात छोटा GEC सायकल बरोबर आहे ना. तर C म्हणजे कितवा लास्ट स्टेपमध्ये ना. C म्हणजे 3 आणि E म्हणजे 5 5 आणि 3 हे 8 बरोबर आहे. हो सर 8.
आणि लास्ट म्हणजे कोणता पाहिजे होता? सगळ्यात छोटी सम येणारी, बरोबर आहे. सगळ्यात छोटी जी सम लागली होती, कारण की उतरताना रे 23 5 5 5 25 5 आणि 2 7 8 आणि 5. अरे असं होते पा बरोबर. असो 5 मार्क्स वाढले असते, अजून चांगला स्कोर आला असता तेवढाच. पण तरी पण ह्यो पण स्कोर काय बाकीच्यांना येत नाही बरं. हो टेस्ट देऊ मस्तपैकी. अरे हे कसं काय चुकलं आपला, चुकाय नव्हतं पाहिजे. क्रिटिकल रिझनिंग. आता मला सांगा तुम्ही पोरो, हे जे तुमच्या डोक्यात भूत घालून द्यागले तुम्ही बाहेरचे, मला सांगा क्रिटिकल रिझनिंग काय व्हॅल्यू प्ले करते का रे? क्रिटिकल रिझनिंग सॉल्व करण्यासाठी इकडं बघ, हे क्वेश्चन सोपे होते, काही ताण नाही, पण मी स्किप केलं आहे. 1 2 3 4 5 आणि याला सॉल्व करण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 मिनटं झाले असतील रे. मग 5 मार्क्समध्ये त्याच्यात पण रिस्कमध्ये खेळायचं आहे. अरे 5 मिनटं तू 2 मार्कच्या याच्यावर दे, 10 मार्क घेणं फटकन शोर शॉट. तर प्रत्येक पेपरला ॲप्रोच हो वेगळा असते. परत एकदा सांगतो, आत्ता पण दर्जा बॅच नसेल केली तर करून घ्या, कारण की खूप साऱ्या कन्सेप्ट, सगळ्या कन्सेप्ट्स आपण यूज करतो इथं. तुम्ही पाहिलं पण असेल, जे मी गोष्ट घेतलेली आहे तुम्हाला कळालं पण असेल की बाबा मी कोणत्या कारणाने घेतली, काय घेतली. लेक्चरमध्ये पण तेच घेतलेलं आहे. काय आतापर्यंत कसं आहे की बाबा तुम्ही प्रीच्या भरोश्यावर मेन्स द्यागले होते. अरे बाबा जून जुलै हे 2 महिने तुझ्या हातात आहेत. 2 महिन्यात पूर्ण, एका महिन्यात पूर्ण सिलेबस कंप्लीट कर आणि 1 महिना टेस्ट दे. नंतर एकदा का प्रीचे पेपर सगळे चालू झाले की त्याच्या नंतर टाईम नाही भेटणार की रे तुला. तर त्या कारणानं मस्तपैकी जर बॅच नसेल केली तर करून घे, आत्ताच चान्स आहे सुंदर प्रकारे. दर्जा प्रो मेन्स बॅच ज्याची की प्राईस फक्त आणि फक्त 1500. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाईम इज स्टील. हे शब्द बरोबर आहे, कारण की स्टील आणि रिमेन्स सोबत येत नसते, पण मला तरी पण लिहायचं आहे रिमेन्स. भेटू मग आपण. अशीच टेस्ट एक RBI असिस्टंटची पण देऊ मेन्सची. Daddy's home.